मुंबई काँग्रेसमधला गृहकलह उफाळला। वर्षा गायकवाडांचं दुटप्पी धोरण एकट्याने लढू द्या अशी मागणी केलेली भाई जगतापांचा वर्षा गायकवाडांवर पलटवार। उन्हें पूछिए, अगर ये वो कह रही है तो उन्हें पूछिए कि आप मीटिंग के अंदर तो एक और बात कहती है और प्रेस कॉन्फ्रेंस में ये दोगली नीति क्यों है? कहिए ना। मैंने जैसे कहा, मैं अध्यक्ष था, मैं डंके की चोट पे कहता था कि हम अकेले ही लड़ेंगे। उस वक्त तो हमारी सरकार भी थी, ऐसा नहीं था। तो और इसके पहले भी हम इनके साथ कभी भी नहीं लड़े, शिवसेना के साथ कॉर्पोरेशन में कभी भी नहीं लड़े। तो वो उनको पूछिए। और नेता लोगों के सामने एक बात और मीडिया में एक बात, तो ये तो उसका जवाब तो वही दे सकती है, मैं नहीं दे सकता। व्हिडिओ समोर आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्टीकरण। जुना व्हिडिओ काढून मी जाहिरात करतोय हे सांगितलं। व्हिडिओ बाबतची सत्यता तपासून घ्या, मोहोळ यांची प्रतिक्रिया। विशाल गोखले हा माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे, यात बदल आहे का? नाहीये। 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो कालचा परवाचा नाहीये। माझं म्हणणं आहे, जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा। एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठे बघितलं मेन साहेबांची जाहिरात कोणते करत होतं, मग काय पार्टनर आहेत का? काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण। माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये। या शहराची संस्कृती आहे, एक राजकीय संस्कृती आहे, कुठंतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीवर वाट लावून टाकतो। मतदारसंघातला दुकानदार होता, दुकानदाराच्या मदतीसाठी व्हिडिओ बनवला का? रवींद्र धंगेकरांचा सवाल। मग तो एक टेलर आहे, त्या दुकानात कामगार आहे आणि त्यांनी मला बोलवलं, मामा तुम्ही एक मुलाखत द्या। आणि जर गोरगरीब मुलगा युवक जर त्याच्याकडे 4 टेलर शिवायला लोक येत असतील आणि त्याच्यामध्ये तो म्हणला तर आपण दिली माने, तो त्याला 2 गिरायकं मिळत असेल तर आनंद आहे, कारण एका युवकांना आपण नाही नोकरी देऊ शकत, पण त्याला व्यवसायाला आपल्या शब्दामध्ये 4 व्यवसाय 4 ग्राहक मिळत असेल तर गैर काय? आम्ही कुठल्या दुकानात आम्हाला उद्घाटनला बोलवलं तर आम्ही त्याची बाजूने बोलतोच की तुम्ही लोकच कधी कधी वेची लोक असतात, मग हे व्यवसाय कसा चालतो, काय चालतो, मग आम्ही बोलतो युवक याला व्यवसाय त्यांनी हे जे आज चालवलं याला आपण पाठिंबा देणे काहीच गैर नाही। आणि मला अशा अनेक माझे तुम्हाला व्हिडिओ सापडतात की गोरगरीब युवकांना, रोजगारांना आपण ताकद देण्याचं, शक्ती देण्याचं, बोलण्यातून ताकद दिली तर काय आपल्याला त्यात काय गैर आहे? आणि वाचात परमेश्वराची, ती जर चांगल्या कामाला जात असेल तर त्यात गैर नाही। आपल्यावरील आरोपांना कोणीतरी चावी देत असल्याचा संशय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला। आणि कोणी उठायचं, काही आरोप करायचं, मला असं वाटतं याच्या मागे कोणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काही लक्ष देत नाही। आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे, हे विषय पण नको। तर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आल्याचा संजय राऊतांचा संशय। धंगेकरांना मालमसाला पुरवणारे हात वेगळे असल्याचा संजय राऊतांचा आरोप। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आला। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। धंगेकर विधान करतात म्हणून कारवाई करावी, तर मग इतर जण आमच्या पक्षावर बोलतात त्यांच्यावर काय कारवाई होणार? उदय सामंत यांचा सवाल। धंगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे आणि धंगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो। प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे। नक्की धंगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो, परंतु मी स्वतः शिंदे साहेबांची चर्चा करेन। वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धंगेकरांची भेट घेईन, कारण ते आमचे सहकारी आहेत। परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे, त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मताचं। तर करुणा मुंडेंकडनं धनंजय मुंडेंचं कौतुक, फक्त कौतुकच नाही तर गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार धनंजय मुंडेच असल्याचा दावा। आता भावना बहिणी फक्त करुणा बहिणी, क्योंकि विचारांचा वारसा घेऊन मी पण हे दोघांचे मध्ये आलेली आहे। तो ज्या वेळे धर्म की अति ग्लानी होगी
लोकांवरती अन्याय अत्याचार होणार तर कोणी ना कोणी व्यक्ती येणार आणि वारसा चालवणार चांगले लोकांच्या. तो असंच मी माझे सासरे माननीय मुंडे साहेबांचा वारसा घेऊन मी हे दोघांमध्ये आलेली आहे आणि आता मी मुंडे साहेबांचा वारसा चालवणार आहे. तर पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार बहीण भावाच्या नात्यात मिठाचा खडा टाकू नका, प्रकाश महाजनांची भुजबळांवर टीका. गोपीनाथ मुंडेचा वारसा हे छगन भुजबळ नाही ठरवू शकत. गोपीनाथ मुंडे ज्या समाजातून आले, ज्या समाजाचं ती प्रतिनिधित्व करत होते, जे असंख्य लोक त्या समाजाच्या बाहेरचे, असंख्य जातीचे धर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्या सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा राजकीय आणि सामाजिक वारसा म्हणून पंकजाला स्वीकारलेलं आहे. भुजबळाने त्यात असं वक्तव्य करून दोन बहिणी भावाच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. काही गरज नव्हती भुजबळाला हे वक्तव्य करायची. उद्या जर येवल्यामध्ये जाऊन मी भुजबळाचा वारस हा माणूस आहे असं सांगितलं भुजबळाला चालेल का? भुजबळ बीडला आले आणि भेद पसरून गेले. मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? मनोज जरांगेंचा भुजबळांना सवाल. एकतर तो छगन भुजबळ ह्यो चुकीच्या दिशेने चाललाय, त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केले त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी, सगळे गलिच्छ असल्यासारखे जमा केले सगळे. आणि त्यांच्या माध्यमातून ते सांगणार ते घुरट सगळ्या दुनियाचं, त्याचं तुम्ही ऐकता. तुम्हीच कण खरेत ना, स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता, दिशा देऊ शकता. त्याला म्हणतात ती दिशा ठरेल आणि त्यांनी तसली दिशा ठरायची. म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला. मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली. आपल्या बापाला ह्याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खऱ्या वारसाला कळत नाही का? जरांगींची धनंजय मुंडेंवर टीका. वारसा चालवणं असं थोडंच आहे की खून करणाऱ्याने वारसा चालवावा आणि बिगर खून करणाऱ्याने चालू नाही. जाती जातीत भांडणं लावणाऱ्यांनी वारसा चालवावा आणि जाती जातीत भांडणं न लावणाऱ्यांनी वारसा चालू नाही, असं कुठं आहे का? त्यांचं जर बापाच्या पायावर पाय ठेवून, पावलावर पाय ठेवून चालून ते जर सगळ्या जातीला धरून समजा करायची त्यांची इच्छा असेल, त्यांनी वारसाने चालवायचं. आणि इकडं रोज भांडणं लाव, कोणाच्या मेळाव्यात दसरा मेळाव्यात कोणाचे फोटो घेऊन पडायला लाव असले लागते. पीक विमा, परत अशा लोकांना रसद पुरवायची, अशा लोकांना रसद पुरवायची का अजितदादाला रोज शिव्या दिल्या पाहिजेत, असा नेता वारस करायचा, ही त्याची भूमिका. तर शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुकाच होऊ देणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा. आपल्याला चिल्लर समजतात हे लोक, पैसे देऊन 1000-1500 रुपये देऊन आपली इज्जत घातल्यासारखं काम करते. ते यांची इज्जतच घालून टाकायची पुरी. एकदम सोपं औषध. समोरचं जसं वागलं तसं वागायचं. कण खरंच व्हायचं इथून पुढं. मराठे कसे कणखर झाले, मराठ्याला धोका दिला की मराठ्यांनी पाळलाच. ते म्हणतच नाहीत महाविकास आघाडी आमची आहे आणि महायुती आमची आहे. ते म्हणत नाहीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आमची, पाळलाच. हेच लाडक्या बहिणींनी पुढच्या काळात शेतकऱ्यांनी करायचं. आमचा कोणीच नाही. आम्हाला धोका देणारा तर बुकटाच करून टाकायचं, निवडणूकच नाही होऊन द्यायची. महायुती म्हणून एकत्र लढणार आणि भगवा फडकवणार, उदय सामंत यांच्याकडनं विश्वास व्यक्त. आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हे सांगत असताना मी हा देखील दाखला दिला की 2 दिवस अगोदर माननीय शिंदेसाहेब ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते, त्यावेळी देखील शिंदेसाहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे. परंतु स्थानिक पातळीवरची नवीन मित्रपक्षामध्ये आलेली जी मंडळी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं होतं, त्या वातावरणावरनं बोलताना, कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मी असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे. आमच्याकडनं असं कुठचीही वागणूक होणार नाही की ज्याच्यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होईल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होईल आणि अजितदादांना देखील त्रास होईल. असं कुठचंही काम मंत्री म्हणून असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून असेल हे आमच्याकडनं होणार नाही. तर कोणी मिठाचा खडा घालत असेल तर त्याला बाजूला केलं पाहिजे. मित्रपक्षानं समजून घेणं गरजेचं आहे, उदय सामंत यांची प्रतिक्रिया.
त्याचा काही लोकांनी विपर्यास केला, त्याच्यामध्ये मग युती तुटली कोकणातली अशा पद्धतीचं काही लोकांनी सांगितलं. परंतु आजही शिंदेसाहेबांचे आदेश स्पष्ट असे आहेत की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि महायुतीनंच या आपल्याला जिंकायचे आणि भगवा फडकवायचा आहे. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्रपक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही. मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे 3 नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे. आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या 3 नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीत सन्मानानं युती व्हावी, युतीनं झाल्यास टीका करणं अयोग्य, उदय सामंतांची प्रतिक्रिया. महायुतीला आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाईल आणि देवेंद्रजींच्या प्रतिमेला तडा जाईल असं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही, अशी वागणूक आमच्याकडनं होणार नाही. परंतु तीच भूमिका सिंधुदुर्गामध्ये असली पाहिजे, त्याच सन्मानानं सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे, त्याच सन्मानानं रत्नागिरीमध्ये युती झाली पाहिजे, तसंच रायगडपर्यंत आलं पाहिजे. ही स्पष्ट भूमिका मुख्य नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडलेली आहे. आणि म्हणून ते जे भाषण केलं त्याचा विपर्यास करण्याचा काही लोकांनी जो विरोधकांनी प्रयत्न केला आहे त्याला कुणीही बळी पडू नये, तो गैरसमज पसरू नये, यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला सत्तेच्या वारुळात आता भ्रष्ट आणि गुन्हेगार लोक राहत आहेत. सुषमा अंधारेंची भाजपवर टीका. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं खरं, मात्र आता त्या सत्तेच्या वारुळात राहायला भाजपचे लोक नाही. आता ईडीग्रस्त, बलात्कारी, गुन्हेगार, भ्रष्टाचारी असे सगळ्या प्रकारचे लोक त्या वारुळात घुसतायत. त्यामुळे चिडलेल्या मुंग्या आक्रमक झाल्यात आणि त्या भाजपच्या विरोधात बंड करायला तयार आहेत. मला वाटतं भाजपामधली आता अंतर्गत यादवी सुरू झालेली आहे. तर महायुतीत काहीच चालबिल नाहीये, भाजप मित्रपक्षांचा वापर करतोय, सुषमा अंधारेंची टीका. नाही, खरं तर ऐन दिवाळीमध्ये महायुतीतली जी राजकीय फटाके फुटतायत हे फार भारी कार्यक्रम आहे. म्हणजे सोलापूरमध्ये ज्या अजितदादांमुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग 0वर येऊ शकली, त्याच अजितदादांचे 3 आमदार देवेंद्रजी आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतात. तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ भाजपचे मंत्री आहेत, त्यांच्यावर आत्ता ज्या पद्धतीने आरोप शिंदे गटांचे आमदार धंगेकरांनी केले, भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये रुपाली ठोंबरे आमच्या आक्रमक आहेत, मैत्रीण आहे आमची, जरी वेगळ्या पक्षात असली तरी, आणि त्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत. हे सगळं जर चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महायुतीत काही चालवेल नाही. तर महायुतीतील पक्षांची स्वबळावर लढण्याची हिंमत नाहीये. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी त्यांच्या बैठका सुरू होणार, अविनाश जाधवांची टीका. वाटतं की आम्ही अजूनही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाहीये, बरोबर आहे, आणि आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार असंही म्हटलेलं नाहीये. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 2 भावांमधल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत उभी आहे. याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल ते वरिष्ठ लेवलला होईल. आता या विषयावर भाष्य थोडं जास्त होईल. भाईंने पण आमचा सल्ला आहे की थोडं सबुरीने घ्या. बीडमध्ये मुंडे भावंडांना मराठवाड्यातनं आव्हान, जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार. ह्या दोन्ही गावांनी अन्नत्याग केला होता आणि आज जलसमाधी किमान 2000 लोक तलावाच्या आजूबाजूला होते. परंतु प्रशासनाने जबाबदारी घेतली, उद्या कलेक्टर साहेबाला बोलू आणि याच्यावर काही ना काही तोडगा काढू. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतोय, मुख्यमंत्री महोदय, आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रकारचं 10 दिवसापासून हे उपोषण चालू आहे, तरी आपल्या याच्याकडे दुर्लक्ष आहे. वंजारी समाज हा भाजपला मानणारा वर्ग आहे, परंतु अशा प्रकारे जर होत असेल तर शेवटी आम्हालाही पर्याय शोधणं आवश्यक आहे. भाजप आणि मित्र पक्ष सोडून इतरांशी युती करण्यास आम्ही सकारात्मक आहोत, मात्र भाजप सोबत नाही जाणार, सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया. नाही, आता तरी आमची पॉलिसी आहे की भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही. पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती करते. 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील का हा प्रश्न असून फडणवीसांना अजून शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडायचा आहे, संजय राऊतांची टीका.
हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी असून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसांनीच राज्याचं नेतृत्व करावं, दत्तात्रय भरणेंची मागणी. अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं विधान केलं, 2029 पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे. ते दुमतच नाहीत. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप मोठा पाठिंबा सर्व आमदारांचा आहे. महायुतीचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनीच या राज्याचं नेतृत्व करावं अशी आम्हा सर्वांची एक त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना त्यांना की सर्वांच्या आमच्या त्या भावना आहेत. तर युतीसाठी कुणाच्या पाठीमागे लागणार नाही, युती धर्म पाळायचा असेल तर 2 पावलं मागे या, भरत गोगावलेंचं विधान. हरकत नाही आहे, आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही. आम्हीचं पण तेच संभव आहे. आम्ही त्याच दिवशी ज्या वेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख, आम्ही 3 आमदार होतो, आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख सगळी मंडळी होती. त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं 59ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती. त्याचप्रमाणे काही नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, ह्याच्यामध्ये पण जर बसले तर गणितं होऊ शकतात आणि हरकत नाही आहे. असं काय नाही आहे कोण कोणाच्या पाठीमागं लागावं जावं किंवा काय. जर खरोखरच महायुतीचा जर धर्म निभावायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल, अन्यथा एकला चलो. सर, संघ कोणत्या नावाखाली रजिस्टर आहे? संघ फंड गोळा करतो, त्याचा सोर्स नाहीये. सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया. संघाकडे आमचे नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलो की हे जे पद्धतीने काम करतात ते इल्लीगल आहे. इल्लीगल पेक्षा त्याच्यावर महत्वाचं की ते गैरकानूनी सुद्धा आहे. ज्या पद्धतीने RSSच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत, ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उगवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का, एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो. संजय राऊत यांचं काम म्हणजे इंडिया आघाडीची भेंडी वाजवणं आणि करपवणं, नवनाथ बन यांची टीका. पगारी नेते संजय राऊत इंडिया आघाडीच्या गोष्टी करतायत. खरं तर इंडी आघाडीची भेंडी वाजवण्याचं काम आणि भेंडी करपवण्याचं काम देशभरातील जनतेनं लोकसभा निवडणुकीला आणि महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला करून दाखवलं. संजय राऊत, तुमची ही सुरुवात नाही तर तुमच्या या अस्ताची सुरुवात आहे. तुमचा अस्त होतोय आणि त्यामुळं तुम्ही कितीही इंडी आघाडी जुळवण्याचा प्रयत्न केला तरी जनता जनार्दन त्यांची भेंडी करपवल्याशिवाय राहणार नाही. लोकांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी, मोदीजींच्या पाठीशी आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. राहुल गांधी पंतप्रधान होतील, देश मात्र मोदींसोबत ठाम उभा आहे. यांनी फक्त स्वप्न पाहावं, नवनाथ बन यांची टीका. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी स्टार प्रचारक संजय राऊत प्रयत्न करतायत. संजय राऊत, तुम्ही सगळ्यात मोठा विनोद करतायत की राहुल गांधी पंतप्रधान होणार. राहुल गांधी यांना जनतेनं नाकारलेलं आहे. तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची भाषा करा किंवा प्रियंका गांधींच्या मुलांचा डायपर धुण्यासाठी धावत जा. इथली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊंच्या सोबत आहे.